देगलूर येथील मंजू हॉटेलमध्ये 9 मे रोजी रात्री लिंगणकेरूचे सरपंच बालाजी कदम यांच्यावर 2 प्राध्यापकांनी क्षुल्लक कारणावरून जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात सरपंचाचे डोके फुटले असून दोषी प्राध्यापकाविरुद्ध देगलूर पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला आहे। या घटनेच्या निषेधार्थ आज संतप्त ग्रामस्थांनी देगलूर महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले। शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या या दोन्ही प्राध्यापकाला तात्काळ निलंबित करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसेच प्रशासनाने कठोर कारवाई न केल्यास तीव्र स्वरूपाचे निर्देश करण्याचा इशाराही गावकऱ्यांनी दिला। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहतात रिपब्लिकन वाईट 24 न्यूज, आवाज तुमचा बातमीची। सध्या मी देगलूरमध्ये आणि देगलूरमध्ये लिंगणकेरूरचे सरपंच आहे, त्या सरपंचावर मारहाण झाली म्हणून नेमकं काय प्रकरण झालेलं आहे? आपल्या सोबत सरपंच आहेत, काय नेमकं प्रकरण झालंय काय सांगाल? तर मी मंजू हॉटेलमध्ये जेवायला गेलो असता 8:30च्या दरम्यान 9 तारखेला. तिथं टेबल रिकामे आहे का, शेवटचं टेबल रिकामे आहे का म्हणून आम्ही पडदा उघडून बघलो असता. तिथं 2 शिक्षक होते आणि त्यांना आम्ही अरे तुरेची भाषा बोलली. आम्ही म्हणलं आज का बोललेलं आहे म्हणलं, तर पुन्हा त्यांनी अंगावर येण्याचा प्रयत्न केला, गोपीनाथ पाटलाला ढकलण्याचा प्रयत्न केला. मग मी म्हणलं असं का करायला म्हणण्याच्या याच्याने मग ते माझ्याही अंगावर आले. मग ते मग एका काचेच्या बाटलीनं डोक्यामध्ये मारून डोकं फुटलेलं आहे. मग तुम्ही यासाठी पोलीस स्टेशनला तक्रार वगैरे दिली, काय एफआयआर वगैरे दिलेली आहे, पोलीस स्टेशनला तक्रार वगैरे दिलेली आहे. काय नेमकं झालं होतं? तुम्ही सोबत होता, नेमकं काय घडलं होतं? आम्ही जेवण करायला गेले, सरळ मध्ये गेले, पडदा काढून बघले म्हणजे टेबल रिकामा आहे का नाही. पडदा काढून बघल्याच्या नंतर दोघं दिसले. मग नंतर लगेच आता दोघं आहेत म्हणून वापस चालले होत्या, मधून शिवागाळ केली. शिवागाळ करू नका म्हणल्यानं काय शिवाय म्हणजे वाकडं बोलले, पडदा का काढल्या, हे का केल्या. मग शिवा देईना का म्हणले, शिवा देईना तर तू काय करतेस म्हणले की डायरेक्ट मारहाणी चालू केली एका सेकंदात. म्हणजे त्यांचे काय शुद्धीमध्ये वगैरे होते का? दारू पिऊन होते. ठेवून होते. आपल्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते नेते देखील आहेत, काय सांगाल सर काय प्रकरण आहे? आज लिंगणकेरूरचे सरपंच बालाजी पाटील कदम यांनी मंजू हॉटेलला जेवण करण्यासाठी गेले असता आपल्या देगलूर कॉलेजचे 2 लेक्चर म्हणजे गुरुजन वर्ग, आपण गुरु मानतो ज्यांना, ज्यांच्यापासून आपण शिक्षण शिकतो, तर आज गुरुजन वर्ग जर असं वागत असेल, गुण परिवर्तीनं वागून एखादी बॉटलीनं डोकं फोडायचं, म्हणजे अक्षरशः शिक्षक पेशाला कालिमा फासणारी गोष्ट आज देगलूर कॉलेजमधून घडलेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही लिंगणकेरूरचे 50 कार्यकर्ते, समाज बांधव आज येऊन आम्ही अध्यक्ष साहेबांना निवेदन दिलेले आहे. काय नियोजन नेमकं काय नियोजन? त्वरित अशा गुण परिवर्तित करणाऱ्या शिक्षकांना निलंबन करावं. किती वर्षासाठी? नाही, कायमचं निलंबन करून आमचा जे संताप आहे गावकऱ्यांचा 4 ते 8 दिवसामध्ये निलंबन करण्यात यावे. अन्यथा आता जून पासून ऍडमिशन चालू होतात. मग आम्हाला तुम्ही जर न्याय करत नसाल तर आम्हाला उग्र पद्धतीनं तुमच्या कॉलेज समोर आंदोलन करण्यास भाग पाडू नका, हे विनंती करून आज आम्ही निवेदन दिलेले आहे. आपल्यासोबत अजून गावकरी आहेत, काय सांगाल या प्रकरणाबद्दल? मुळामध्ये म्हणजे एक प्राध्यापक म्हणून आपल्याला अशा गोष्टी करणं हे बरोबर नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्राध्यापक जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत असतात तर समाज घडवण्याचं काम करत असतात. आणि अशा गोष्टीमुळे जर तुम्ही गुंड प्रवृत्ती जर तुमच्या अंगामध्ये येत असेल आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीला बॉटल फेकून मारत असाल, म्हणजे विद्यार्थ्यांनी व समाजाने काय शिकण्यासारखं आहे. आणि खरंच तुम्हाला जर एवढं शिक्षण घेऊन जर गुंडगिरीची जर मस्ती जर चढलेली असेल तर घरामध्ये बसलेलं योग्य पद्धतीने राहील. शिक्षणासाठी अशा गोष्टीची अशी काळीमा फासणारी घटना आपल्या मार्फत होत आहे. ही एक समाजासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे असं मला वाटते. याच महाविद्यालयाचा एक विद्यार्थी आहे, त्याचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊ. मी बालाजी कांबळे, याच महाविद्यालयामध्ये माझं शिक्षण पूर्ण झालंय. ग्रामीण भागामधील अत्यंत प्रतिष्ठित असं देगलूर कॉलेज आहे आपलं. आणि सामाजिक आर्थिक अनेक क्षेत्रामध्ये मान्यवर जे की महाराष्ट्रभर आणि देश पातळीवर विद्यार्थी इथं घडून गेलेले आहेत. अशा गौरवशाली परंपरा लाभलेल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी कॉलेजचं नाव बदनाम करत आहेत. कारण असे जर प्राध्यापक इथं असतील तर विद्यार्थी ते कसं घडवणार, इथं एक प्रश्न निर्माण हा होतो.
जर एखादा प्राध्यापक दारू पिऊन बारला जाऊन जर डोक्यात बॉटल फोडून जर लोकप्रतिनिधीला मारत असेल तर असे प्राध्यापक विद्यार्थ्याला कसे घडवणार हे भविष्य? जर प्राध्यापक असे जर असं मावालीप्रमाणे वागत असतील तर विद्यार्थ्यावर किती प्रकारे ते दबाव टाकत असतील. एखादा प्रश्न जर विद्यार्थी त्याला उलट विचारला तर ते उत्तर कसं देणार? म्हणजे अशा प्राध्यापकाला त्वरित निलंबित केलं पाहिजे अशी आमची गावकऱ्याची मुळात मागणी आहे. जर कॉलेज प्रशासनाने किंवा पोलीस प्रशासनाने जर आमचं जर दखल घेतली नाही तर आम्ही तीव्र प्रकारे निदर्शनं करू, कॉलेजच्या समोर करू आणि संपूर्ण प्रकरण हे महाराष्ट्रभर पोहोचल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आम्ही गावकऱ्याच्या वतीनं ग्वाही देतो. एकूणच हे प्रकरण सांगितल्याप्रमाणे दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी आणि निलंबित करण्यात यावं आणि तशाच प्रकारचं निवेदन इथल्या या ज्या अध्यक्ष आहेत या कॉलेजचे त्यांच्याकडे ह्या निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे. कारवाई जर नाही केली तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येणार आहे असं त्यांनी इशारा दिला आहे. देगलूर.